इकडून आता खाली जायचं ना इकडे हे चाक सॉरी 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 रात्री 12:30 वाजले होते. मी गणपतीची सवन जागा केली, म्हणलं उद्या सकाळी आपण गणपती काढायला लागू. तर गणपती काढायला लागून जागा सवन घेऊन केली. मी दमलो तर झोपलो. तर 12-12:30 वाजले होते तेव्हा ते लोक आले. त्याने मागची ही घराची जी भीत आहे ही पडली धक्कन. म्हणलं कसं काय पडली ते पाहायला गेलो तर लगेच 7-8 जण वर आले. वर आल्याच्या नंतर ते एकानं मग तोंड दाबलं, एकानं गळची बी धरली. 5-6 जण मग हातपाय वर केले आणि या टाकीजवळ नेऊन मला मारून सनी तिकडे नेलं. म्हणलं मरणाचं मारले. नंतर मला म्हणायला लागले की मी रावसाहेब दानवे, संतोष दानवे, मधुकर दानवेची माणसं आहे. जर या जागेवर जर आला डबल तर तो तंगडं काढीन, नाही तर तुला गोळ्या घालीन. राजूरचा बडी हसनाबाद जर दिसला तर तुला मारून टाकीन. तू या जागेवर डबल पुन्हा फिरून यायचं नाही. आता याच्यानंतर मी आम्हाला मारहाण झाली. एकच आम्ही आलो आहे त्याचा कोणाचाही बाप आता काही आडवा करणार सतत सर धमकी देते सर, मारून टाकायची धमकी देते डायरेक्ट. रावसाहेब दानवे बांगले घेऊन म्हणते तर तंगड काढाय कस काय जागा देत नाही. कायदेशीर जागा घ्या तू. रातची लोक कस काय मारतो. खाली पकडा ना, खाली पकडाचा आवाज जातो. याला काय करावं गणेश खाली पकडण्याची पक्का या अगोदर ते आणि उरीत जागा आहे समजा आपण 741 स्क्वेअर फूट समजा इडून आपण दिलेला होता. इडून येऊन ते ना रात्रीचं घर येऊन पाडून टाकलं. याच्या अगोदर पण असाच हल्ला झाला साहेब. याच्या अगोदर 14/10/2022ला पण असाच हल्ला झालेला आहे. याच्या अगोदर कुठल्याही प्रकारची नोटीस न देता त्यांनी आमचं घर पाडलं. त्यावेळेस रात्री आईला मारहाण केली, भावाला मारहाण केली. आता हा दुसऱ्यांदा प्रकार आहे. म्हणजे दुसऱ्यांदा पण आम्ही आता PWD विभागाला आमची जेवढी जागा जात होती 14 लाख 13,200 मस्ती हे बघा. यांची जागा गेलेली आहे संत्रे शेवटला लास्टला 111 एरिया स्क्वेअर मीटर 104 लाखच मिळाले. 104 म्हणजे 1800 स्क्वेअर फूट गेली. 104 स्क्वेअर मीटर मनमानी अधिकाऱ्याने तसंच केलेलं आहे खालच्या पेढ रस्त्याच्या. फार मोठा घोटाळा आहे. हे 900 मीटर 900 स्क्वेअर मीटर सर. त्याच्यात 31 लाख रुपये उचलेले त्यांना. बघा कुठला सगळी सर आणि आम्हाला ते मधुकर दानवे काय म्हणतो, याला कोणी बोलायचं नाही, याला लग्न करायचं भेटायचं नाही. तो बी मिळत नव्हता. मग आत्मदानचा अर्ज दिला होता मी डायरेक्ट. मला देत असलं तर आहे त्यानं त्यावेळेस बी रात्रीचं घेऊन घरी येऊन पाळलं होतं माझं. आता ही जी बिल्डिंग आहे साहेब ही PWD विभागाच्या जागेवर ऍक्टिव्हेट केलेली आहे आणि ती अनधिकृत बांधकाम आहे साहेब. कॉम्प्लेक्स सर हे शेतकरी लोक बी परेशान आहे. दररोज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जाते आणि हे करते. त्याचा डिलेट मारलेले त्याच्या जमिनी याच्यात 1-2 गुंठे तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या नावाचे पैसे त्याने उचलून घ्यायला बरोबर रावसाहेब दानवे. त्याचं कंपाऊंड मोल्ड आणि त्याचे बंगले मोल्ड तुम्ही पाहू शकता. त्याचा तो पुढचा बंगला आहे ना, आमचं घरच कसं काय मोडू शकतो तो. त्याचं मिडल पॉईंट पासून 12 मीटर मोजून घ्या आणि आमचं घर मोजून घ्या. त्याला जर जागाच लागत असेल तर त्याने मला डायरेक्ट दिनादाशी मारणार. रातचं काय मारतो, रातचे मारायची गरजच नाही ना सर. 750 स्क्वेअर मीटर गेलं. हे चाकाजवळ हे पोट भरायचं साधन आहे साहेब. चाकापाशी हे निर्वाह करायचं साधन आहे आमचं. पोट भरायचं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.